काम होणार हे बघा ग्रामपंचायत पडली तरी चालेल. आता 2 दिवसात आपल्याला रस्ता झाला पाहिजे. झालाच पाहिजे. बरोबर आहे. सर्व काम झालं पाहिजे. होणार 2 दिवसात होणार. पुरुषवाल्यांच्या सर्व याद झालेले आहे तिथे. म्हणजे काय एक कपडे भेटली ना तर सर्व तुला पैसे बघूया आता. घराचं इतकं नुकसान झालं मला धक्का पूर्ण झाला तर परत झाला. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि काल शनिवारी खूप प्रचंड पाऊस होता, मुसळधार पाऊस होता. आणि सकाळी तर पाहिलं तर पूर्ण आपला जो आपला फुरुज गावाचा जो पूल आहे तिकडचा जो पर्यायी मार्ग जो रस्ता केला होता तो पूर्णपणे वाहून गेलेला. तर आता कामाला वाटतं सुरुवात केलेली आहे. तर आपण जाऊया तिथे आणि तिकडची थोडीफार अपडेट घेऊया की आता नेमकं तिथे काय करतायत ते. सो मला आवाज वगैरे चालू झालं तर बोला जाऊया तिथे आणि तुम्हाला एक अपडेट देऊया. सो नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता आता इथे काय सिच्युएशन झाले. काल एवढं इथपर्यंत पाणी भरलं होतं ना आणि हा पूर्ण रस्ता इकडचा गेलाय. तर तुम्ही पाहू शकता इथे जी एक बाईक होती ती पण वाहून गेली असती जर त्यांनी लवकर उचलली नसता तर. तुम्ही सिच्युएशन पाहू शकता पूर्णपणे. इथून पूर्ण इथपर्यंत पाणी होतं आणि इकडचा रस्ताच नाही आम्हाला तर जायला. ते हा पूर्ण बाण वगैरे कोसळलाय हे बघा. म्हणजे पाण्याचा प्रेशर बघा किती होता. आता आपण जाऊ तिथे आणि हा बघा इथे चला. तर आपला जो दापोली खेड येथील जो फुरुज गाव आहे, जो आपला अर्धवट पूल राहिला होता, त्याच पुलाची आपली कंटिन्यूस ब्लॉगिंग चालू आहे त्यावरती. तर आता आपण इथपर्यंत आलोय. बरोबर ना. काम होणार होणार पण काय असतं ईश्वराची देणगी आहे. हो पाऊस आहे ना तो ईश्वराच्या मुळे येतो जातो. घाबरायचं नाही. आमचं कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे. आता काम होणार हे लक्षात ठेवा. फक्त पावसाने काम होणार. हे बघा ग्रामपंचायत पडली तरी चालेल. आता 2 दिवसात आपल्याला रस्ता झाला पाहिजे. झालाच पाहिजे. बरोबर आहे. आता तिकडची बाजू आज रात्री पूर्ण करून घ्या. आज बरोबर ही पूर्ण झाली की उद्या हिला भरणी टाकायची आणि हा बारक्या गाड्या चालू करायच्या. बरोबर. नाही म्हणा 18 तारखेला मुंबईला जायचं. मुंबईला जायचं त्याच्या अगोदर करून घ्या. झालं म्हणजे काय वाटत नाही. आता लागले ना कामाला, गती चालू झाले. पाहू शकता तुम्ही गती चालू आहे आणि मशिनरी पण आलेले आहेत. त्याच्यामुळे काम होण्याची शक्यता आहे. बरोबर. आज रात्रभर तिकडे काम चालणार. रात्रभर ते पूर्ण करून घेणार. पूर्ण करून घ्यायचं आहे. रात्रीची पूर्ण होणार आणि हे एकदा बांधकाम झालं की तिकडे पण बंद करून घ्यायचं आहे. बरोबर. हे बंद झालं की तिकडे उकलायचं. आता त्याच्यावर खडी टाकायची नाही आपल्याला. बरोबर. ते खडी टाकून काय फायदा नाही. ही सगळी भरणी इथे करायची. नेटवर्क पण चालू करायला पाहिजे नाही. एअरटेल होईल चालू. त्या केबल हे झाल्यात ना तुटले. आपल्या एअरटेलचा पूर्ण नेटवर्क गेलाय ना. नेटवर्क गेलाय. हो. रात्री 10 वाजेपर्यंत आता हे भरणी करणार. बरोबर. इकडे बाबा शेठचं क्रेशरचं सांगितलेलं आहे आणि इकडे आपला मसूरकर. म्हणजे जोर चालू झाला. हो. कामाला जोर लागला आता. उद्याला आज रात्री ते संपूर्ण करून घ्यायचं आहे. हो. म्हटलं आज संपूर्ण ते झालं ते उद्या इकडं तसं आहे. म्हणजे आता पर्यायी मार्ग नको. आता जे आहे ते डायरेक्ट मेन. आता मेन मार्ग. आता मेन मार्गाने काम करायचं आणि पर्यायी मार्ग आहे ना तो खोदून इकडे भरणी करायची. इकडे भरणी ना. हो. तसं आहे. हा गेला पाहिजे. गेला पण गेला पाहिजे. जाणार. माझा मुलगा आहे ना तो तिकडे बघतो. पाठवू. आता वर्कर आहे ना मी. काम झालं पाहिजे. बरोबर. सर्व 2 दिवसात सर्व काम झालं पाहिजे. होणार. 2 दिवसात होणार. पुरुषवाल्यांच्या सर्व याद झालेले आहे तिथे.
हो, म्हणजे वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद झाला. आपला मुख्य मार्ग पडतो ना आपला दापोली खेडचा. दापोली मार्ग सर्व ठप झालेला आहे. छान झालं. ठीक आहे ना. आता तो कॉन्ट्रॅक्टरमुळे पर्यायी सर्व चालू नाही आमच्या लोकांचे करायचा. हाल झाले. आता ती भरणी काढली आणि इकडे घेतली ना ते पाणी गरकन गेलं काढून. असं आहे ते. म्हटलं काल भरपूर पाणी होता, तिथपर्यंत पाणी होतं. आज रात्री टाकी द्या उद्या. हा उद्या येईल. गाड्या हो. बोर्ड लावून ठेवतात की गाडी येऊ नको. पण ते बघायला येतात ना. हो. बघायला येतात. ते बघायला येतात. आपल्या युट्यूब चॅनलला केलं ना, सबस्क्राईब केलं ना आपल्या युट्यूबला. हो, हो. हा, मग तुम्हाला अपडेट दिसत जाईल ते. आलाय माणसा पण आलाय माझा. आलाय ना. आता तर एक येईल, आजचा येईल सगळं सकाळी. फोन मना करतायत. है ना. पण मी सोशल वर्कर आहे. करायचं का? पाऊस आहे निसर्गाचा जंगी आहे. बरोबर आहे. निसर्गाच्या पुढे काय करू शकत नाही आपण. इथं पाऊस पडतोय असं आहे. पर्यायी मार्ग बंद करायचा. सांगतो त्याला की तो बोलतोय 2 दिवसात करता म्हणून 2 दिवसात होतं. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो पहिला गेलाय. आता कोण आहे ते? म्हणजे खालचे पण ते करणार ते. त्यांनी सांगितले रस्ता होणार होता. बरं. तो बोलतोय 2 दिवसात चालू करून घेतो बोलतोय. काय नाही केलंच पाहिजे. पाऊस नाही. अरे ह्याच्यात एक वराचं झाड अडकलंय. हो. एवढं मोठं झाड अडकलेलं आहे. ते पाईप वाहून गेलं सर्व. हा, त्या ते काढलं त्याला ना. सांगितलेलं होतं की ही इथं हे काढली पाईप ना की थांबणार हा नाही फुगार इथं. आहे ना फुगार तो सगळं खालून जाईल. हो. ही साईड काढली ना हो. आता ना तुम्ही. काढायचीच आहे. ही बाजू आहे ना ती सर्व काढून दुसरं भरणी घ्यायची. बरोबर. तर पाहू शकता इकडे कामं चालू आहे. ते काम पण काय वेळेवर नाही. आता बघा ते कागदी खडी परत काढतायत दुसरी आता. नाही ते दगड पाहिजे, खाली दगड पाहिजे. जे प्रेस होतो ना मग हम्म. असं आहे ना, प्रेस झालं ना बरोबर ते फुटतंय ना दगड. आज आणि उद्या परवाला ते चालू होणार. हो. 2-3 दिवसात झालंच पाहिजे चालू. 3 दिवसात आलं पाहिजे. त्यामुळे घरावाल्यांची किती यांची भरपूर नुकसान झाली. मग हे कोण पैसे देणार? तो कॉन्ट्रॅक्टर देणार आहे का? मग? नाही पण ज्याच्यात पाणी आहे दिलेलं आहे. ग्रामपंचायतला हे नोटीस दिलेलं आहे की आमची भरपाई. आणि तो अजून समोरचा एक रोड गेला आहे त्यांचा. आमच्या दरवर्षी पाणी येते ना. आपल्या या पुलावरून पाणी जातो. साकरोडच्या पुलावरून पाणी नाही, साकरूच्या पुलावरून गेला या मला पाणी. दोन्ही गेलो. एवढं पाणी माझं काय कमी नाही पडलाय पाऊस. पाणी भयंकर पडलं. असं आहे. आता हे इकडे करतायत की नाही. हम्म. पण हे कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे सर्व असं हे झालं. आणि जर वेळेवरती केलं असतं ना, तर हे असं आज कोणी अशा गोष्टी घडल्या नसत्या. त्यामुळे आमच्या पुरुषवाल्यांचे सर्व व्याप झाले आहेत. पुरुष काय सर्व दापोली दापोली आपला मेन रोड पडतो आणि या गोष्टी अशा. ते पण सर्व बघावं लागतंय ना. उद्या कोण आजारी आहेत. मेडिकल वगैरे काय इमर्जन्सी आली ॲम्ब्युलन्स आहे काय काय कुठून कसं काय जाणार. आता गुजरवाडीचा तर साईडचा रोड तर पूर्ण जात आलाय तो पूर्ण लहान मार्ग होता तो पण आता घसरला. सर्व माती बिटी त्याची गेली कोसळून. बघतोय मी हा उद्या. उद्या येणार संध्याकाळी 7:30 पर्यंत येणार कन्फर्म आपल्या. बोला पूर्ण. रात्री यायचं होतं बघायला. आता काय आहे? आता बघतो काय हालचाल चालले. सकाळी पाणी शिरलं. सकाळी हरकत दिली म्हणून पहिल्या पावसावर टाइम गेला. पाहून गेला पहिल्याच पावसात. आम्ही मिरजला होतो ना. हा. पाऊस पडला गेला कचरा हो. सर्व वाहून गेले. आमच्या तिची वाटलायची नाही झालपण होती. फक्त जरा 2-3 दिवस पाऊस थांबला ना. 2-3 दिवस जर पाऊस थांबला बस तर बघतील काय आली सहानुभूती दिली गेली तर गेली. मग काहीतरी भेटल ना. कमडी भेटली ना. हा. सर्व तुला पैसे बघूया आता. घराचं इतकं नुकसान झालंय. मला धक्का पूर्ण झाला. आता परत कोण देणार आहे? कॉन्ट्रॅक्टर येईल द्यायला. हा गेलाय तो मध्ये गेला त्या साईडला गेलाय पूर्ण. तो वरचा संबंध नाही काय. हा देईल आणि हा गेलाय वरचा तो दरवर्षी जातो. तो तर पूर्ण हल्लाय. पुरा
मोठा केला हो. हाताला आम्ही हात शिरतो ना त्यामुळे तो जाय मार्ग नाही. पहिल्यांदा एवढा पाणी आला तिथपर्यंत आजपर्यंत. ह्याच्यामुळं तो हो हे मध्ये हे ह्याच्यामुळं बरोबर आहे. मी आता आणि पुलाचं काम जे होतं की नाही त्यांनी जर व्यवस्थित केलं असतं मोऱ्या वगैरे मोठ्या आणून असताना पहिले सर्व काय तर बरोबर झालं. ऑक्टोबर 2025ला पूल बरोबर आहे. हा महापूर कामाचं काम किती महिने 4 महिने बंद होता. 4 महिने 4 महिने बंद कोणच नाही करत. हा आणि यांना पाऊस आला आठवतो सर्व. नाही सर्व शेअरच आहे. पाऊस आठवलाय ना हालचाल करायला आठवतात सर्व. आता हा पुसून करतो ना नाक कसं आहे तो. हा इकडे काढला होता एक इकडून काढला दोन्ही साईडने काढलेला. टायमात केलं असतं ना तर बरोबर झाला. एप्रिल पर्यंत झालं असतं ना काहीच होणार होता तो समजला पण त्याला करायचं नव्हतं. सुरू केल्यानंतर कामाला मध्ये आलीच नाही माणसं पडलं होतं. बघूया आता 2 दिवसात काय करतायत. आता बोलले हे 2 दिवस म्हणजे काही पलवाट दुसरी काय नाही. आणि जोरदार पाऊस आला सर्व सुख आहे काय नाही याला. तो पाऊस गेला का पुढच्या पावसाला बसला. बर ना नवीन काम काय इतक्या लवकर आता सलग पडलं तर 8 दिवस झाले नाही तर काम चालू गाड्या चालू करतोय. टिकायला नको. 10,000 पंप गेला आहे. किती वसूल करतो तुला पैसे घे. 10,000चा पंप गेलाय ह्यांचा. तर जे कोण आपले सरकार वगैरे बघत असतील माजी पोलीस पाटील हा ह्यांचं जे काय म्हणजे जे नुकसान झालंय त्यांची लवकरात लवकर भरपाई करावी. ह्याला सर्व पूर्ण हे कॉन्ट्रॅक्टर असतील या जे निष्काळजीपणा जे काय आहे गोष्ट ते तुम्हाला माहिती आहे कशामुळे झालंय. आणि मग जे फुरुज गावातील जे काय नुकसान झाले आहे त्यांची लवकरात लवकर भरपाई करावी. पूर्ण त्या बरोबर. काय काय नाही तुम्ही पाहू शकता ते सर्व ढकलपट्टी करताय. पण मग उद्या परत हे झाला डाबाल्या गाड्या खताला मोठ्या गाड्या गेल्यानंतर मग परत पुन्हा दिलं जाईल. बरोबर काय आता बोलायचं हा म्हणजे त्यांना कामाची काय हेच नाही त्याला गणतीच नाही ना काय. हेच तर बोलतो आता मेडिकल वगैरे काय असलं ना इमर्जन्सी अँब्युलन्स वगैरे काय मग कसं कुठून जाणार आपण. फिरत जायचं उद्या ते उलट 4 घंटे इकडे तिकडे वाटलं राहायचं. काय नाही कॉन्ट्रॅक्टरला काय नाही तो आपला गप बसलेला आहे तिथं. हे आपलं हे त्यांना सांगतो कॉन्ट्रॅक्टर आहे कुठचा काय माहिती कुठला आहे तो येतच नाही तो पडतो. मग सकाळी काय झालं विषय ते सकाळी बरेच जण होते नाही ते सकाळी बरेच जण माणसं जमली होती नाही ते. आम्ही तिथं जमीन म्हणजे त्याला सांगितलं काय करतोस आता बघून नाही तर मग आम्हाला तिथं तहसीलदार जवळ जायला सर. बरोबर आहे. नाही करतो 2 दिवसात हे करून देतो त्यामुळे मग बसलो. तर आपल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आपला हा मार्गच आता पर्याय मार्ग नको आता जो काय होईल तो आपला मेन मार्ग. आता किती तुम्ही पर्याय किंवा ते पर्याय जर टेम्पररी जो आहे तो जरी केला तरी त्याच्यात व्यवस्थित जास्त व्यवस्थित करून उंच करून काहीतरी गेलं पाहिजे. नाही तिथं पाणी एवढं मोठं आहे की ते पाणी राहणार नाही तिथे. 1 तास किंवा अर्धा तास पाऊस पडलं खलास वाहून जातं लगेच. मोठी नदी आहे 3-4 नदीचं पाणी इकडे येतं. दापोली पासून जे वाकोली पर्यंत जे काय सर्व गावचं पाणी इकडे पूर्ण येतं. आणि त्यांनी सर्व पुलाचे काम एका संगत चालू केला. कुठलं काम धर केलेलं नाही. मग सर्व बरोबर एक पद्धतशीर हा मोठा होता त्यांनी पहिले ते काम करायचं काय मोठी नदी आहे त्याचं काम करायचं बरोबर. ते काय केलं नाही. गेला तिकडं पहिले सर्व हे करते 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 आणि आता इथे ठेवला पाऊस सुरू लवकर. आणि मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत पाऊस येतोच येतो आपल्या नेहमीच आहे. आणि 8 दिवस लवकर आला तर ते काय त्याला मोठी गोष्ट नाही. ते काय दरवर्षी प्रमाणेच आहे. मागं पुढं आपण हे पावसाला दोष देण्याचा अर्थच नाही ना. पहिले त्याने 20 दिवस काम पूर्ण करायला हवं. बरोबर. आपण बोलतो पावसाचा विषयच येत नाही ना. तुमचं जर काम काय हेच नाही. तुला काम कधी संपायचं होतं एप्रिल मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या टायमात त्यांनी काम केलं पाहिजे होतं.
तर आपण इकडे आता गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. तर जे कोण आपले आमदार असतील, जे कोण आपले सरकार बघत असेल, याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढा आणि जे आपल्या फुरुज गावातील जेवढे ग्रामस्थ असतील, गावकरी असतील, ज्यांचे नुकसान झालेत त्यांचे लवकरात लवकर भरपाई करावी हीच आपण विनंती करू शकतो. तर आता आपण ब्लॉगला एंड करूया. तर आपण असाच 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा एंट्री करू इथे ब्लॉगमध्ये आणि कुठपर्यंत कामं येतात ते आपण पाहूच. तोपर्यंत आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर आता कामाला सुरुवात केली नाही त्यांनी. तर माझे जेवढे ब्लॉग पाहायला नसाल, पूर्ण फुरुज गावातील जो पूल आहे या संदर्भातच पूर्ण माझे ब्लॉग आहेत. तर नक्की ते ब्लॉग बघा. सुरुवात कुठून कशी होते या पुलाची आणि आता कुठपर्यंत सिच्युएशन आहे. पूर्ण दिवसभर अपडेट दिलेली आहे मी. एक दिवस 2-2 दिवस जसं भेटते तसं मी अपडेट द्यायला गेलो आहे. तर तुम्ही माझे जेवढे या पुलाबद्दल जेवढे आहेत तेवढे मी लिंकमध्ये टाकीनच. तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता की कामाला चालू झालंय. तर आता 2-3 दिवसात बोलतात की काम चालू करून घेतील. तर बघू पुढे कसं काय. तर आता मी पण घरी जातोय आणि आता तुम्हाला बघता येईल की काय सिच्युएशन इकडे आहे पूर्ण पाठीमागे. इकडचा आमचा जो रस्ता आहे ना तो पाहता आहे बघा, इथून जातोय. हा रस्ता बघा कसा झालाय. तिथून मी आता घरी जातोय. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच एक पुन्हा एक नवीन एक ब्लॉग घेऊन येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.